महाराष्ट्र सरकारने मराठा समाजाची दिशाभूल केल्यामुळे संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा मुंबई दौरा 29 ऑगस्ट रोजी आयोजित केलेला आहे। या दौऱ्याच्या निमित्तानं संपूर्ण महाराष्ट्रातील संपूर्ण मराठा समाज एकजुटला असून एकजुटीनं संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीशी खंबीर नेतृत्वाने पाठीशी उभा आहे। आणि या मुंबई दौऱ्याच्या संदर्भात 29 जून रोजी आंतरवाली सराटी या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रातील सकल मराठा बांधवांची बैठक आयोजित करण्यात आलेली आहे। त्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हा तालुका पातळीवर गाव पातळीवरचा संपूर्ण मराठा बांधव मोठ्या संख्येत उपस्थित राहणार आहे। बीड जिल्ह्यातून सगळ्यात जास्त संख्यामध्ये मराठा समाज बांधव उपस्थित राहणार आहे। आपल्यासोबत जरांगे पाटील यांच्यासारखे दिसणारे आंबेजोगाईचे जरांगे पाटील हे आपल्यासोबत आहेत। कशा प्रकारे तयारी आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। क्रांतीसूर्य श्री मराठा क्रांतीसूर्य श्री मनोजदादा जरांगे पाटील यांनी जे आव्हान केलेलं आहे, राज्यव्यापी बैठक जी ठेवलेली आहे मराठा समाजाची, त्या बैठकीस सर्व बांधवांनी ही कळकळीची विनंती आहे की बाबा तुमच्यातले आमच्यातले काय राग लोभ हे पक्ष दक्ष ही ते सगळे बाजूला ठेवून कळकळीची विनंती आहे, जेवढ्या जास्तीत जास्त संख्येने दादाला पाठबळ देण्यात येईल तेवढ्या संख्येने तुम्ही आंतरवली सराटीकडे हजर राहावे ही नम्र विनंती करतो। दादाने 2 रथ तयार ठेवलेत यावेळेस, एक तर मराठा आरक्षण घेऊनच येणार, नाहीतर मग अंत्ययात्रा तर निघणार, अशा प्रकारचे त्यांनी शपथ घेतलेली। काय वाटते आपणास? एक तर या सरकारला अंत्ययात्रा तर नाही पण विजयी रथच आम्हाला द्यावं लागेल, ही मराठीची ताकद आहे। उगं नाही माय पाटील म्हणतात त्यांना बी नाही, हे एकदम खरं आहे। क्रांतीसूर्य आदरणीय मनोजदादा जरांगे पाटील मराठा योद्धा यांच्या पाठीशी जे बी संत त्यांना जाऊन भेट घेते त्या आंतरवेलीमध्ये जाऊन आमदार खासदार हे त्यांना मानणारे आहेत, आमदार खासदार। आणि निश्चितच तुम्हाला सांगतो गावागावातून व आपल्या अंबाजोगाईतून तालुक्यातून असंख्य असे मराठा सेवक व त्यांना मानणारे वर्ग हे आंतरवेली सराटीला 29 जूनला जाऊन त्या महानिर्णायक बैठकीमध्ये आपली उपस्थिती लावणार आहेत। आणि माझेही सर्व मराठा सेवकांना मराठा बांधवांना व सर्व दुसऱ्या सुद्धा 18 पगड जाती जमातींना सुद्धा की मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून सर्व समाजाने 29 जून रोजी त्या ठिकाणी आपली वज्रमूठ दाखवण्यासाठी व आदरणीय जरांगे पाटील यांचं ताकद दाखवण्यासाठी या सरकारला त्या ठिकाणी उपस्थित कोटीच्या संख्येने उपस्थित राहणार आहे, यात तीळ मात्र शंका नाही। जातीवंत मराठा असतील तेच या बैठकीत उपस्थित राहतील आणि जे नेत्याची चाटुकर्दी करतील त्या बैठकीत उपस्थित राहणार नाही।